नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या NG सोल्युशन चॅनलवर. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत क्लॉक अँड टाईम. घड्याळाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. प्रॉब्लेम्समध्ये काय काय आपल्याला विचारलं जातं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की दोन्ही काटे एकावर एक किती वेळा असतात, दोन्ही काटे एकाच सरळ रेषेत, पुन्हा दोन्ही काटे 90 अंशाचा कोन किती वेळेस करतात, एका तासात 2 वेळा, तर 12 तासात किती वेळा, असं. तर आपण आता इथे काही पाहणार आहोत. तर आपल्याला सर्वप्रथम माहिती हवं एका तासामध्ये किती मिनिटे असतात ते. काही महत्त्वाची माहिती. एका तासाला 60 मिनिटे असतात. त्यानंतर एका मिनिटमध्ये 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. त्यानंतर 1 तास म्हणजे 3600 सेकंद असतात. त्यानंतर 60 मिनिटे इथे झाली. 0.1 तास म्हणजे 6 मिनिटे झाली. त्यानंतर मित्रांनो आपण एक हे पाहणार आहोत. तर दर एका मिनिटाला मिनिट काटा आहे तो 6 अंशाने पुढे सरकतो. मिनिट काटा 6 अंशने पुढे सरकतो. तर ते कसं काय मित्रांनो, 6 अंश म्हणजे, तर एका तासामध्ये असतात 60 मिनिटे. हा पूर्ण सर्कल झाला. हा पूर्ण झाला 360चा कोन, 360 डिग्री असतो. त्यानंतर आपले हे किती असतात, 12, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर 12 मध्ये आपले मिनिट असतात 60. तर आपण याला 60ने डिवाइड केलं तर आपलं आन्सर भेटतं 6 6 36 म्हणजे 6 अंश. म्हणजे जर 1 अंशाने मिनिट काटा 1 मिनिट पुढे गेला तर इथे 6 अंशाचा कोन होतो. 12 आणि 1 मध्ये 30 अंशाचा कोन असतो. आपला 12 आणि 3 मध्ये 90 अंशाचा असतो. तर याच्यामध्ये ते डिवाइड करायचं. इथे 30, 12 आणि 2 मध्ये 60 अंश, असं आपल्याला हे माहिती हवं. तर दर एका मिनिटाला मिनिट काटा 6 अंशने पुढे सरकतो हे, आणि दर एका मिनिटाला तास काटा, दर एका मिनिटाला तास काटा हा मित्रांनो अर्ध्या अंशने पुढे सरकतो. 1/2 अंशने पुढे सरकतो. तर मित्रांनो हे आपल्याला माहिती हवं आहे. त्यानंतर ह्या लगतच्या 2 अंकामध्ये 30 अंशाचा कोन असतो. काय, तर लगतच्या 2 अंकांमध्ये 30 अंशचा कोन असतो. तर मित्रांनो आपण एक एक्झाम्पल पाहूया आता. फर्स्ट एक्झाम्पल आहे आपला. मित्रांनो दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत, त्याच दिवशी
सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल? तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की एका तासामध्ये 2 वेळेस काटकोन होतो. एका तासात 2 वेळेस काटकोन होतो. तर 6 तासामध्ये 6 तासात 12 वेळेस होणार. पण मित्रांनो, आपण 3 वाजल्याची स्थिती मायनस करतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की ते का मायनस करतात, का मायनस केले जातात ते. तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं की इथे 90 अंशाचा कोन 2 वेळा येतो, पण आपण 9 आणि 3 सोडून देतो. 9 वाजले आणि 3 वाजले का? तर इथे आपण पाहिलेलं आहे. तर आपले 12 ते 6 वाजेपर्यंत आपले 11 वेळेस काटकोन होतात. तर त्यामध्ये आपण 3 फक्त इथे 3 वाजले म्हणजे 2:59ला एक काटकोन होतो. त्यानंतर डायरेक्ट 3:30लाच काटकोन होतो. त्यामुळे हे 3ची एक स्थिती आपण सोडून देतो म्हणजे मित्रांनो, ते समजण्यासाठी सोडून देतो. ते काटकोन होतच नाही तिथे. म्हणजे 3च्या सुमारास एकदाच काटकोन होतो. तर आपल्याला इथे 3 ही स्थिती सोडून द्यायची. तर आपण लिहिणार आहोत त्यातून 3 वाजताची स्थिती वजा करून 3 वाजताची. मित्रांनो, समजण्यासाठी काटकोनमध्ये 3 आणि 9ची स्थिती वजा करायची आणि 180 अंशाचा कोन करण्यासाठी 6 वाजल्याची स्थिती सोडून द्यायची. ते आपण नंतर एक्झाम्पल पाहणार आहोत. तर यातून 3 वाजताची स्थिती वजा करून 3 वाजता स्थिती वजा केली तर 12 - 1 बरोबर 11 वेळा. 11 वेळा आपल्याला काटकोन बघायला भेटेल. किती? 12 ते 6 वाजेपर्यंत. तर मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये अजून काही एक्झाम्पल पाहणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.